नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत या पावन ग्रंथातील अध्याय 14 मध्ये सांगण्यात आलेले आहे की आम्ही आहो स्वामी भक्त मिरवूने लोकात. हे वाक्य प्रथमदर्शनी साधे वाटत असले तरी यामागे एक खोल आध्यात्मिक संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन लपलेले आहे. श्री स्वामी चरित्र सारामृतातील ही शिकवण फक्त वाचण्यासाठी नाही तर जगण्यासाठी दिलेली आहे. महाराजांनी भक्तांना दिलेली ही अत्यंत मौल्यवान शिकवण म्हणजे नम्रतेचा सर्वोच्च आदर्श आहे. सारामृताचे रचनाकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांच्याकरवी स्वामींनीच आपल्याला अनेक प्रकारचे ज्ञान, अनेक प्रकारची शिकवण दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आहो स्वामी भक्त मिरवूने लोकात यामधून स्वामींना आपल्याला काय शिकवण द्यायची आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. स्वामी भक्त म्हणजे नम्र भक्त. महाराजांच्या शिकवणीनुसार भक्त हा केवळ मंत्रजप करणारा किंवा नित्यनेमाने पूजा अर्चना करणारा नसतो. भक्त तोच जो नम्र असतो, सेवेमध्ये रमतो आणि अहंकाराशिवाय जगतो. मिरवूने लोकात म्हणजे आपण कोणाचे भक्त आहोत हे सांगण्याची, प्रदर्शन करण्याची गरज नाही. भक्ती ही वैयक्तिक, अंतःकरणाशी निगडीत आणि शांततेमध्ये अनुभवायची गोष्ट आहे. खरी भक्ती ही अंतःकरणातून येते. ती लोकांपुढे मिरवण्यात नाही. मी स्वामींचा आहे हे स्वतःपुरते असावे. जर हे लोकांपुढे सिद्ध करण्यासाठी म्हटले जात असेल तर त्यामागे अहंकार असतो, नम्रता नाही. भक्तीला शोभणारी वृत्ती म्हणजे आपण काहीच नाही, आपण शून्य आहोत, सर्व काही स्वामीच आहेत ही भावना अंगीकारणे. जो खरा भक्त असतो तो आपली भक्ती लोकांना दाखवण्याच्या मागे लागत नाही, कारण त्याला माहिती असते की आपले आणि स्वामींचे नाते हे अंतःकरणातून आहे. मिरवणाऱ्यांची भक्ती टिकत नाही. जेव्हा कोणी म्हणते की मी स्वामींचा भक्त आहे आणि त्यामध्ये गर्व असतो तेव्हा तिथे भक्तीचा प्रकाश कमी होतो आणि अहंकाराची सावली वाढते. अहंकार हळूहळू व्यक्तीला अधोगतीकडे नेतो. मी किती मोठा स्वामी भक्त आहे, स्वामी माझ्यावर किती कृपा करतात, अशा गोष्टी मिरवल्या तर त्यामधली साधना, त्यातली सेवाभावी वृत्ती हळूहळू लोप पावते. कारण जिथे अभिमान येतो तिथून भक्ती निघून जाते. स्वामींची कृपा ही त्या भक्तांपासून दूर जाते जे ती दाखवण्याचा प्रयत्न करतात. खरी भक्ती ही गुप्त असते. जशी एखादी नदी मोठा आवाज न करता शांतपणे वाहते तशी खरी भक्ती ही शांत आणि खोल असावी. गुप्तपणे केलेली सेवा, न बोलता केलेली मदत आणि कुणालाही न दुखावता केलेली साधना हीच खऱ्या भक्तीची ओळख असते. भक्ताची खरी परीक्षा ही लोकांमध्ये होते. लोकांना मिरवले की आपल्याला आदर, गौरव आणि प्रशंसा मिळू लागते. पण स्वामी बघतात की अशा स्थितीमध्ये भक्त नम्र राहतो की गर्व करतो. जर आपण मिरवणे निवडले तर आपले पुण्य झपाट्याने संपू शकते. महाराजांच्या कृपेपासून आपण दूर जाऊ शकतो. कारण मीच, माझेच असे वाटणे म्हणजेच अहंकार. स्वामींची कृपा ही मोठ्या पुण्याने प्राप्त होते. जर आपण तिचा उपयोग आपली कीर्ती वाढवण्यासाठी करतो तर ती कृपा दूर जाते. कारण ही कृपा म्हणजे स्वामींचे वरदान आहे. त्याचा उपयोग केवळ साधनेसाठी किंवा सेवा करण्यासाठीच व्हावा. तिचा बाजार मांडणे म्हणजे कृपेचा अपमान आहे. आपण किती मोठे स्वामी भक्त आहोत हे मिरवणे म्हणजे इतरांना कमी लेखणे. जेव्हा एखादा स्वामी भक्त आपल्या भक्तीचा गर्व मिरवतो तेव्हा अनेकदा तो अघोषितपणे इतरांना कमी लेखतो. स्वामींची भक्ती करताना जर आपण जगापुढे आपली प्रतिमा उभारण्यातच लक्ष घालत असू तर आपल्या आंतरिक शुद्धतेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अशा भक्तांना संकटे येतात, त्यांच्या साधनेमध्ये अडथळे येतात. म्हणून मिरवण्यापेक्षा स्वतःच्या सेवेवर लक्ष केंद्रित करावे. रोजचे स्वच्छ, साधे आणि सेवापूर्ण आयुष्य म्हणजे भक्ती. ज्या व्यक्तीचे आचरण नम्र आहे तोच खरा भक्त. म्हणूनच मी स्वामी भक्त आहे हे ओरडून सांगण्याची गरजच भासत नाही. लोक तुमच्या वर्तनावरूनच ओळखतात की तुम्ही कोणत्या विचारांचे आहात. जेव्हा आपण स्वामींच्या भक्तीमध्ये खऱ्या अर्थाने जगू लागतो तेव्हा लोकांना ते जाणवायला लागते. आपण काहीही न बोलता केवळ आपले वागणे, बोलणे, शांतता आणि सेवाभाव पाहूनच लोक म्हणतात की हा खरा भक्त आहे. आणि हेच महाराजांनाही अपेक्षित आहे. जसे सूर्याला मी प्रकाश देतो हे सांगण्याची गरज नाही, त्याच्या तेजाची महती संपूर्ण जगाला माहिती आहे. तसेच स्वामी भक्ताचे तेज हे तो बोलून सांगत नाही तर ते अनुभवता येते. त्याच्या आजूबाजूचे वातावरणच बदलते कारण त्याचे मन स्वच्छ, नम्र आणि शांत असते. तुम्ही कोणतीही सेवा करा, समाजासाठी सेवा करा, स्वामींची सेवा करा, पण ही सेवा मी केली असे म्हणू नये. कारण मीपणा हा भक्तिमार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. कोणतीही सेवा स्वामींच्या प्रेरणेने झाली ही भावना ठेवली तर आपण भक्तिमार्गामध्ये टिकून राहतो. जिथे मी आले तिथे पुण्य संपायलाही वेळ लागत नाही. महाराजांना अहंकार कधीच मान्य नव्हता. त्यांच्या चरित्रातही तुम्ही वाचले असेल की अनेक गर्विष्ठ साधूंना, राजांना किंवा लोकांना त्यांनी धडा शिकवला. म्हणूनच जर स्वामींचे खरे भक्त व्हायचे असेल तर आपल्या भक्तीमध्ये नम्रता, सेवा आणि गुप्तपणा हवाच. आपण स्वामी भक्त आहोत हे दाखवणे नको. त्याऐवजी तुम्ही मनातून स्वामी भक्त म्हणून जगा. आम्ही आहोत स्वामी भक्त मिरवूने लोकात या वाक्याचे सार हेच आहे की भक्ती ही अनुभवायची असते, दाखवायची नसते. भक्ती ही मिरवण्यासाठी नसते तर ती अंतरंग शुद्धीसाठी असते.
गुप्त साधना, नम्र सेवा, अहंकाराचा अभाव आणि सर्व काही स्वामींच्या कृपेनेच आहे, ही भावना म्हणजेच खऱ्या भक्तीचा गाभा आहे. स्वतःच्या भक्तीचे प्रदर्शन करणारा भक्तापेक्षा व्यापारी वाटतो. स्वामींची कृपा मिळाली म्हणजे जबाबदारी वाढते. ती मिरवण्यासाठी नाही तर जपण्यासाठी असते. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवावे की लोकांचे कौतुक मिळवणे हा आपल्या भक्तीचा हेतू कधीही नसावा. स्वामींची कृपा मिळवणे हेच अंतिम लक्ष्य असावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.